यवतमाळ पुसद येथे भाजपाचे उमेदवार उभे आहेत। त्या प्रचारार्थ महसूल मंत्री बावनकुळे हे कार्यकर्त्या मेळाव्याला उपस्थित होते। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळतील हॉटेल व्हेनेशियन तर पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयाच्या सभागृहात भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले। यवतमाळतील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, माजी आमदार मदन इरावार, भाजप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आदींसह भाजप पदाधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते। पुसद येथील मेळाव्याला माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक, माजी अध्यक्ष महादेव सुपारे, विनोद जिल्हेवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल जिद्दरवार, अनिरुद्ध पाटील चोंडीकर, योगेश राजे, निलेश पेन्शनवार, रवी ज्ञानचंदानी, धनंजय अत्रे आदी जण उपस्थित होते। पुसद शहराच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने भरपूर निधी दिला आहे। शहरातील सर्व लेआउट मधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली। प्रास्ताविक अॅडव्होकेट निलय नाईक यांनी केले, सूत्रसंचालन ओमप्रकाश शिंदे यांनी केले। यावेळी भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार, बूथ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे जे काही हेवे दावे असतील, तिकीट वाटण्यामध्ये कमी जास्त झालं असेल, गेलं असेल, हा तो दिवस निघून गेलाय। आता एकच लक्ष आहे आणि पार्टीने ठरवलंय, नेत्यांच्या निवडणुकीत कमी जास्त केलं असलं तर नेत्यांनी माफ करून दे। पण मदन भाऊ, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी गडबाजी करून आपला नगरसेवक किंवा आपला नगराध्यक्ष हरवण्याची परिस्थिती निर्माण केली, त्याला 5 वर्ष मदन भाऊचे दरवाजे बंद, देवेंद्रजीचे दरवाजे बंद, सारेच दरवाजे बंद करण्याचा निर्णय पार्टीने घेतला। यवतमाळमध्ये असं काही होणार नाही आहे। पण मी एवढा करता आलो आहे, उद्याच्या 12,000, 14,000, 15,000 घरांचे प्रॉपर्टी कार्ड द्यायचे। उद्या या ठिकाणी यवतमाळमध्ये संपूर्ण संकल्प सिमेंट करण्याचा केला आहे आणि त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना की अशी परिस्थिती कधीच तयार होणार नाही जी परिस्थिती यवतमाळमध्ये तयार झाली।